नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमी रोज तीच भाजी बनवून कंटाळा आला असेल तर एकदा अशी मस्तपैकी चमचमीत शेंगदाण्याची चटणी करून पहा. 2-3 पोळ्या जास्त खाल. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाण्याची चटणी म्हटल्यावर शेंगदाणे येणारच. इकडे मी एक छोटा कप असा शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे. आपण आता या फ्राय पॅनमध्ये हाय फ्लेमवर असे शेंगदाणे आहेत ते मस्तपैकी असे 2 ते 3 मिनिटं चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे आहेत ते खरपूस असे भाजून झालेले आहेत. आपण आता हे थंड करून खलबत्त्यामध्ये असे ठेचून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरला पण वाटलात असे जाडे भरडे तरी चालेल. आपल्याला इकडे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. आपण आता चमचमीत अशी शेंगदाण्याची चटणी ती सुद्धा वेगळ्या प्रकारची बनवायला सुरुवात करायची आहे. फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचे आहे. 3 लसूण पाकळ्या अशा इकडे मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. कढीपत्त्याची 3 ते 4 पानं घालायची आहेत व 2 ते 3 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घालायचा आहे व कांदा चांगला असा थोडा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इकडे गॅसची फ्लेम हायच ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला हा कांदा आहे तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे कलरसाठी तो घालायचा आहे व चांगला आपण इकडे आता परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. कांदा भाजताना गॅसची फ्लेम हाय ठेवा. त्यानंतर मसाले घातलात तर मीडियम ठेवा गॅसची फ्लेम. त्यानंतर जो आपण शेंगदाणा कुटून घेतला होता तो घालायचा आहे. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. खूप सोपी आणि खायला तर खूपच भारी लागते. 2-3 पोळ्या जास्त खाल अशी ही शेंगदाण्याची चटणी आहे, एकदम वेगळ्या प्रकारची. आणि आपली शेंगदाण्याची चटणी बघू शकता तुम्ही झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी तुम्ही भाकरी, चपाती आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.